हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत। तुमच्या येणाऱ्या जिल्हा न्यायालय भरतीसाठी, कारागृह विभाग भरतीसाठी तसेच इतर सर्व अपकमिंग एक्झाम्ससाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत। एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स मी इथे ठेवलेत आणि क्वेश्चन्स पाहत असतानाच आपण ग्रामरचे रूल्स सुद्धा डिस्कस करणार आहोत। TCS ने कंडक्ट केलेल्या एक्झाम्सचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स सुद्धा यात इन्क्लुडेड आहेत। त्यामुळे ही इंग्लिश ग्रामरची सीरीज तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे। ठीक आहे, तर स्टार्ट करूया। सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट इडियम दॅट कॅन बी यूज्ड ॲज अ सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाइन्ड ग्रुप ऑफ वर्ड्स। द टॅलेंटेड यंग बॉय वॉन्टेड टू डू समथिंग दॅट हॅड नेव्हर बीन डन बिफोर। अंडरलाइन पार्टसाठी वन वर्ड सबस्टिट्यूट शोधायचा आहे। डू समथिंग दॅट हॅड नेव्हर बीन डन बिफोर, टू डू समथिंग कम्प्लिटली डिफरंट, to discover something new, to do something new। काय येईल करेक्ट आन्सर? ब्रेक फ्रेश ग्राउंड, ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर। ब्रेक फ्रेश ग्राउंडचा अर्थ असतो टू डू समथिंग न्यू, टू डू समथिंग कम्प्लिटली डिफरंट, टू डिस्कवर समथिंग न्यू। ठीक आहे, त्यानंतर एक इडियम असते ब्रेक दी आईस। हे पण खूप वेळा एक्झामला विचारण्यात येते। ब्रेक दी आईसचा अर्थ असतो टू स्टार्ट ए कन्व्हर्सेशन, बोलणं सुरू करणे। हिट दी सॅक म्हणजे टू गो टू बेड, टू गो टू स्लीप। त्यानंतर बीट अराउंड दी बुश, टू अवॉइड आन्सरिंग क्वेश्चन, अवॉइडिंग मेन टॉपिक, गोल गोल फिरवून बोलणे। या सर्व इडियम्स तुमच्या एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज ए वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाइन्ड ग्रुप ऑफ वर्ड्स। ज्योतिष ब्रदर वर्क्स ॲज ए कीपर और कस्टडियन ऑफ द म्युझियम। तर काय म्हणतात? कीपर और कस्टडियन ऑफ द म्युझियम। हा पण क्वेश्चन्स खूप वेळा एक्झामला रिपीट झालेला आहे। कीपर और कस्टडियन ऑफ द म्युझियम। तर क्युरेटर म्हणतात, ऑप्शन बी। क्युरेटर असतो इनचार्ज ऑफ म्युझियम। व्हॉट इज अँकर? तर अँकर म्हणजे नांगर। अशर काय असते? तर चर्चमध्ये, थिएटरमध्ये लोकांना त्यांची सीट दाखवणारा, जागा दाखवणारा। अशर, ए पर्सन हू शोज पीपल टू देअर सीट्स इन थिएटर अँड चर्च। व्हॉट इज कॉम्पेअर? तर कॉम्पेअर म्हणजे होस्ट, यजमान, शो होस्ट करणारा। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द वर्ड गिवन इन ब्रॅकेट्स टू फिल इन द ब्लँक। शी डॅश हर स्टडीज अँड हॅड टू पे ए प्राइस फॉर इट। डॅमेज्ड, नोटीस, एरेस्ड, इग्नोर्ड। अटेंडेडचं अँटोनिम, तर अटेंड उपस्थित राहणे, अँटोनिम येईल इग्नोर्ड, ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। इग्नोर्ड म्हणजे दुर्लक्ष करणे। डॅमेज्ड नुकसान, नोटीस म्हणजे ऑब्झर्व करणे, लक्षात येणे, इरेस्ड म्हणजे डिलीट करणे, मिटवणे, पुसणे। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, चेंज द व्हॉइस, ही हॅड कमिटेड ए मिस्टेक। ए मिस्टेक हॅड कमिटेड बाय हिम, ए मिस्टेक वॉज कमिटेड बाय हिम, ए मिस्टेक हॅड बीन कमिटेड बाय हिम, ए मिस्टेक हॅज बीन कमिटेड बाय हिम। तर सेंटेन्समध्ये हॅड कमिटेड दिले, हॅड प्लस V3 आले आणि जेव्हा वाक्यात हॅज, हॅव, हॅड आणि त्यानंतर V3 वर्बचं थर्ड फॉर्म असेल तेव्हा पॅसिव्ह होताना त्यामध्ये फक्त बीन लागते। हॅज बीन, हॅव बीन, हॅड बीन होते आणि त्यानंतर V3 येते। तर हॅड कमिटेडचं हॅड बीन कमिटेड होईल। कोणत्या ऑप्शनमध्ये आहे चेक करा? तर ऑप्शन सी मध्ये आहे हॅड बीन कमिटेड। ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर। ठीक आहे, ए मिस्टेक हॅड बीन कमिटेड बाय हिम येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह सेंटेन्स। ठीक आहे, आणि व्हॉइसमध्ये टेन्स चेंज होत नाही। नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द सेंटेन्स इन विच करेक्ट प्रेपोजिशन हॅज बीन यूज्ड। PCMC क्लर्क 2023चा क्वेश्चन आहे। द स्ट्रायकिंग स्टुडंट्स प्रिव्हेंटेड द अदर स्टुडंट्स अगेन्स्ट अटेंडिंग द क्लासेस। द स्ट्रायकिंग स्टुडंट्स प्रिव्हेंटेड द अदर स्टुडंट्स विथ अटेंडिंग द क्लासेस। द स्ट्रायकिंग स्टुडंट्स प्रिव्हेंटेड द अदर स्टुडंट्स बाय अटेंडिंग द क्लासेस। The striking students prevented the other students from attending the classes. Striking students prevent करतात other studentsला कशापासून? From attending the classes. Classes attend करण्यापासून। Prevented from येते, ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर। The striking students prevented the other students from attending the classes. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम। रन आउट ऑफ स्टीम, to lose impetus or enthusiasm, to work quickly like a machine, to give up easily, no more money to spend, run out of steam।
तर स्टीम इंजिनमधली स्टीम वाफ संपल्यानंतर जसं इंजिन बंद होईल तसंच माणसातली एनर्जी संपल्यावर त्याचा आनंद उत्साह कमी होतो. टू लूज इम्पॅटस ऑर इंथुझियाझम. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. रन आउट ऑफ स्टीम, टू लूज इम्पॅटस ऑर इंथुझियाझम. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Select the option that can be used as a one-word substitute for the given group of words. A place where bees are kept. Web, barn, aviary, apiary. A place where bees are kept. मधमाशा पाळतात ती जागा. तर याला म्हणतात एपियरी. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. एवियरी काय असते? तर पक्ष्यांसाठी केलेला मोठा पिंजरा. प्लेस वेअर मेनी बर्ड्स आर केप्ट. ठीक आहे. या दोन्ही टर्म्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहेत. एपियरी अँड एवियरी. वेब म्हणजे कोळ्याचे जाळे. बार्न म्हणजे धान्याचे कोठार, ग्रेनरी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ए डॅश ऑफ शिप्स. फ्लीट, रो, ग्रुप, ट्रूप. कलेक्टिव्ह नाऊनचा क्वेश्चन आहे. तर जहाजांचा ताफा असतो. ए फ्लीट ऑफ शिप. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ए ट्रूप ऑफ सोल्जर्स. सैन्यांची तुकडी. ए ग्रुप ऑफ बॉईज, गर्ल्स, स्टुडंट्स. ठीक आहे. TROOP ट्रूप असतो सोल्जर्सचा आणि TROUP हा ट्रूप असतो डान्सर्सचा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. इमॅक्युलेट, टेंटेड, फाऊल, डल, फ्लॉलेस. इमॅक्युलेटचं सिनोनिम. तर इमॅक्युलेटचा अर्थ असतो निर्दोष, ब्लेमलेस, फॉल्टलेस, गिल्टलेस. आणखी काय येईल? फ्लॉलेस, स्पॉटलेस, निष्कलंक. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हे टेंटेड अँटोनिम येईल इमॅक्युलेटचं. ॲडल्ट्रेटेड, कंटॅमिनेटेड, दूषित म्हणजे टेंटेड. फाऊल दुष्ट, वाईट, कर्स्ड. डल म्हणजे बोरिंग, कंटाळवाणा, बार्ड. आणखी काय येईल? टेडियस. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. डॅशमॅन इज ए सोशल एनिमल. ए अँड दी नो आर्टिकल. करेक्ट आर्टिकल ओळखायचं आहे. मॅन इज ए सोशल ॲनिमल. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. तर सेंटेन्समध्ये माणूस हा सामाजिक प्राणी आहे, संपूर्ण मानवजातीचा उल्लेख आहे. आणि जेव्हा मॅन आणि वुमनचा उल्लेख संपूर्ण मानवजातीसाठी होत असेल तेव्हा त्यांच्यापूर्वी आर्टिकल येत नाही. नो आर्टिकल येईल. ऑप्शन डी. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज ए वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स इन एक्झॅक्टली द सेम वर्ड्स ॲज इन द ओरिजिनल. Verbatim, orderly, plagiarism, cheating. In exactly the same words as in the original. Same to same, word to word. काय येईल? Verbatim. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑर्डरली म्हणजे काय? शिस्तबद्ध, व्यवस्थित, रेग्युलर येईल. प्लेजिरिझम म्हणजे साहित्य चोरी. हा शब्द पण खूप वेळा एक्झामला विचारण्यात येतो. नेक्स्ट क्वेश्चन. Due to his illness, he could not finish the work dash time. By, at, on, within. प्रेपोजिशनचा क्वेश्चन आहे. काय येईल करेक्ट प्रेपोजिशन? ड्यू टू हिज इलनेस, त्याच्या आजारामुळे ही कुड नॉट फिनिश दी वर्क डॅश टाईम. आजारी असल्यामुळे तो वेळेवर त्याचं काम पूर्ण करू शकला नाही. वेळेवर, ऑन टाईम येईल. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑन टाईम म्हणजे वेळेवर. त्यानंतर एक असते इन टाईम. इन टाईमचा अर्थ असतो वेळेच्या आधी. त्यानंतर एक येईल विदिन ॲन आवर. विदिन ॲन आवरचा अर्थ असतो 1 तासाच्या आत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट करेक्टली स्पेल्ड सेंटेन्स. फॉरेस्ट गार्ड 2023चा क्वेश्चन आहे. अभय पिकअप दी हेवीएस्ट बॅग. तर हेवीएस्टची करेक्ट स्पेलिंग ओळखायची आहे. तर काय असते हेवीएस्ट? HEAVIEST. हेवीएस्ट कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर ऑप्शन बी मध्ये आहे. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. HEAVIEST. हेवीएस्ट. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. वी डॅश राजीव फॉर द लास्ट 2 months. आर नॉट सीइंग, डू नॉट सी, हॅवंट सीन, डिड नॉट सी. वी डॅश राजीव फॉर द लास्ट 2 months. तर आपण टेन्समध्ये फॉर आणि सिन्सचा रूल पाहिला होता. जेव्हा सेंटेन्समध्ये फॉर आणि सिन्स असते तेव्हा एकतर असतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स किंवा असतो प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? तर सी V1 आहे. ऑप्शन बी आणि डी एलिमिनेट होतील. आर नॉट सीइंग, प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स, ए सुद्धा एलिमिनेट होईल. हॅवंट सीन येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन सी.
वी हॅवंट सीन राजू फॉर दी लास्ट 2 months. फॉर आणि सिन्स असल्यावर असतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स किंवा प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट दी मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन दी ब्लँक. दे विजिटेड डॅश विवेकानंदा मेमोरियल रॉक इन कन्याकुमारी अँड दी ए नो वर्ड रिक्वायर्ड. कोणतं करेक्ट आर्टिकल येईल इथे? दे विजिटेड डॅश विवेकानंद मेमोरियल रॉक इन कन्याकुमारी. तर आर्टिकल्समध्ये आपण पाहिलं होतं नद्या, दिशा, समुद्र, पर्वतरांगा, त्यानंतर फेमस बुक्स, धर्मग्रंथ आणि जगातील एकमेव गोष्टी यांच्या नावांपूर्वी कोणतं आर्टिकल येते? दी येते. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. दी सन, दी मून, दी अर्थ, दी ईस्ट, दी वेस्ट, दी रामायणा, दी बायबल, दी ताजमहल, दी विवेकानंदा मेमोरियल रॉक. ठीक आहे. दे विजिटेड दी विवेकानंदा मेमोरियल रॉक इन कन्याकुमारी. जगातील एकमेव गोष्ट आहे विवेकानंदा मेमोरियल रॉक इन कन्याकुमारी, सो दी येईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट दी मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन दी ब्लँक. The police will regard it as an accident dash any evidence to contrary is found. Still, whenever, otherwise, unless. पोलीस त्याला ॲक्सिडेंट मानतील डॅश काही पुरावे त्यांच्या विरुद्ध जर नाही भेटले तर. एनी एव्हिडन्स टू दी कॉन्ट्ररी इज फाउंड. तर इथे कंडिशन सांगितले. कंडिशनसाठी काय येते? अनलेस येते. जर नाही तर. अनलेस जर पुरावे नाही भेटले तर. अनलेस एनी एव्हिडन्स टू दी कॉन्ट्ररी इज फाउंड. जर पुरावे नाही भेटले तर. अनलेस. पोलीस त्याला ॲक्सिडेंट मानतील. दी पोलीस विल रिगार्ड इट ॲज अन ॲक्सिडंट. जर काही पुरावे नाही भेटले तर. अनलेस एनी एव्हिडन्स टू दी कॉन्ट्ररी इज फाउंड. ठीक आहे. जर तरसाठी अनलेस वापरतात. वेनेवर काय असते? जेव्हा जेव्हा. अदरवाईज. तर अदरवाईज आपण सुरुवातीला यूज करू शकतो. अदरवाईज दी पोलीस विल रिगार्ड इट ॲज अन ॲक्सिडंट. नाहीतर अशा अर्थाने वापरतात अदरवाईज. नाहीतर पोलीस त्याला ॲक्सिडंट मानतील. स्टील कशासाठी वापरतात? स्टील काय असते? तरीसुद्धा. तरीसुद्धा याचा काही सेन्स येणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट दी मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ दी गिवन प्रोवर्ब. फॉरेस्ट गार्ड 2023चा क्वेश्चन आहे. डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. तर खूप वेळा आपण डिस्कस केलेला क्वेश्चन आहे हा. डोंट पुट ऑल युअर एग्स इन वन बास्केट. सर्व अंडी एकाच बास्केटमध्ये ठेवू नका. तुमच्या सर्व आयडियाज, इन्व्हेस्टमेंट एकाच ठिकाणी लावू नका. डोंट रिस्क एव्हरीथिंग ऑन दी सक्सेस ऑफ वन व्हेंचर. काय येईल करेक्ट आन्सर? डोंट रिस्क एव्हरीथिंग इन वन बिझनेस. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ही हॅज बीन कन्सिडर्ड डॅश ऑनेस्ट कंटेस्टंट इन दी कॉम्पिटिशन. कोणतं येईल करेक्ट आर्टिकल? तर ऑनेस्ट उच्चार कसा आहे? ओचा साऊंड आहे, वोवलचा उच्चार आहे, स्वराचा उच्चार आहे. कोणतं आर्टिकल येईल? ॲन येईल. ऑप्शन बी ॲन ऑनेस्ट. ठीक आहे. जेव्हा स्वराचा उच्चार असतो, वोवलचा उच्चार असतो तेव्हा ॲन येते. नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट दी मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन दी ब्लँक. वेअर इज दी चाइल्ड डॅश वॉज क्राईंग. शी, हू, इट, विच. रिलेटिव्ह प्रोनाऊनचा क्वेश्चन आहे. हू, विच, हुम, हुज. वेअर इज द चाइल्ड डॅश वॉज क्राईंग. ते मूल कुठे आहे? जे रडत होते. तर जो, जी, जे प्रथमा विभक्ती. हू येईल. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. वेअर इज द चाइल्ड हू वॉज क्राईंग. हू म्हणजे जे, जो, जी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. राजीव सेड आय टेक अ बाथ डेली विथ कोल्ड वॉटर. चेंज दी सेंटेन्स इनटू इनडायरेक्ट स्पीच. तर सेड आहे, पास्ट आहे, पास्टच ठेवायला लागेल. सेज एलिमिनेट होईल. ऑप्शन ए एलिमिनेट होईल. ऑप्शन बी मध्ये सेड आहे, ऑप्शन सी मध्ये सेड आहे, ऑप्शन डी मध्ये सुद्धा सेड आहे. त्यानंतर इन्व्हर्टेड कॉमा जाऊन दॅट आले, दॅट आले, दॅट आले. पुढे बघा क्वेश्चनमध्ये टेक आले, V1 आले. कशात चेंज होईल? तर V2 मध्ये. टेकचं काय होईल? टूक होईल. आता टूक कोणत्या ऑप्शनमध्ये आहे ते चेक करा. वर्बचं फर्स्ट फॉर्म नॅरेशनमध्ये वर्बच्या सेकंड फॉर्ममध्ये चेंज होते. सिम्पल प्रेझेंट टेन्स सिम्पल पास्ट टेन्समध्ये चेंज होतो. कोणत्या ऑप्शनमध्ये आहे टूक? तर टेकिंग, टेकिंग. BC एलिमिनेट झाले. ऑप्शन डी मध्ये आहे टूक. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. राजीव सेड दॅट ही टूक ए बाथ डेली विथ कोल्ड वॉटर येईल तुमचं करेक्ट इनडायरेक्ट स्पीच.
तर आता मला तुमच्यापैकी ज्यांचं नॅरेशन एकदम पक्का आहे ते असं सांगतील की इन्व्हर्टेड कॉमा इन्व्हर्टेड स्पीचमधलं वाक्य जेव्हा एखादी नेहमीची सवय असते तेव्हा तिचा टेन्स चेंज होत नाही, त्याला आपण चेंज करत नाही. आय टेक ए बाथ डेली विथ कोल्ड वॉटर, नेहमीची सवय आहे त्यामुळे काळ चेंज होणार नाही, टेन्स चेंज होणार नाही. पण इथे ऑप्शन्समध्ये कोणत्याच ऑप्शनमध्ये टेक दिलेलं नाही आहे, म्हणून मोस्ट ॲप्रोप्रिएट आन्सर येईल ऑप्शन डी. ऑप्शन्सनुसार तुम्हाला जायचं आहे, ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. ओके फ्रेंड्स, थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू.